हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज। हे देखणं स्वप्न ज्यांनी आपल्या खांद्यावर विलय पेललं आणि या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। या देशामध्ये अज्ञानाचा अंधकार काढून स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे आम्हाला आणि तुम्हाला गुरुमंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही असलात की आम्ही सगळे आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज। देव हा दगडात नसून माणसाच्या मनामध्ये आहे असे मानवतावादी विचार मानणारे संत गाडगे बाबा। पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नसून शेतकरी, कामकरी, कष्टकऱ्याच्या तळहातावर बसलेले आहे असे वास्तववादी विचार मानणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। कोट्यवादी हिंदूंची श्रद्धास्थान असणाऱ्या शेकडो मंदिरांचा ज्यांनी जीर्णोद्धार केला त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर। प्रथमतः या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत। हा एक इतिहास आहे। महाराष्ट्राच्या ज्वलंत आणि पवित्र पुण्यभूमीमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्वर्णाक्षराने लिहून ठेवा इतका तेजस्वी इतिहास याच मातीत घडवला। पण त्यापासून आपण बेदखल राहिलो की काय अशी मुळात शंका येऊ लागली होती। परंतु आज महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त आपण इतक्या मोठ्या संख्येने अभिवादन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात हे सांगून जात आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आजही सर्वांच्या मनामध्ये